मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. खरं तर मनाच्या अंतकरणापासून आपले स्वागत. परंतु जशी मॅचला होईल सुरुवात तसं आपण ऐकूयात विशाल सर यांचा आवाज. विशाल एक चांगले खेळाडू आहेत, त्याचबरोबरीनं ARPL ची बाईक त्यांनी पटकावली आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की आदरणीय दिनेश ड्रायव्हरांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. विजय, आपल्याला विनंती असेल की साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावं. दिनेश ड्रायव्हर यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मुंबईचे सगळ्यात फास्ट ड्रायव्हर, इथून मुंबईला 30 मिनिटांमध्ये ते गाडी नेत आहेत, म्हणजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. नक्की त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. परंतु जशी मॅचला होईल सुरुवात तसं ऐकूयात आपण विशाल वाघमारे सर यांचा आवाज. ARPL ची बाईक मयूर ज्यांनी पटकावली, त्याचबरोबरीनं आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं काल खालापूर युवा आणि कर्जत युवा या दोन संघादरम्यान जी मॅच झाली, त्या मॅच मध्ये देखील जबरदस्त बॅटिंग ज्याने केलेली आहे तो विशाल वाघमारे मायक्रोफोनवरती या ठिकाणी आमंत्रित होईल. थँक्यू सो मच. हा चेंडू मात्र येतोय डॉट आणि धाव फलक जाऊन पोहोचला एकंदरीत 8 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार व दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तिसरा चेंडू यावेळेस मात्र निर्धाव फेकला जातोय. सुरेश आणि दशरथ अशी जोडकला मैदानामध्ये पाहतोय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय झेल खाली. लक्ष्मण संघाचा संघनायक फलंदाज होईल सुरेश बाद. पराडे संघाचा सुजल याच्या बाईकची चावी हरवली आहे. कोणाला प्रेक्षक वर्ग किंवा खेळाडू कोणालाही सापडले तर प्लीज आणून द्यायचे कॉम्बॉक्स मध्ये. पराडे संघाचा सुजल याची बाईकची चावी सुपर स्प्लेंडर बाईक आहे आणि त्याची चावी हरवली आहे. कोणाला सापडले तर कॉम्बॉक्स मध्ये आणून द्या. या चेंडूवरती मात्र 2 धावा आणि या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 11 वरती. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आला आहे. 1 बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती येते.
हॅलो. तर सुपर स्प्लेंडर बाईकची चावी सापडली आहे सुजलला. जो कॅमेरा आहे ना समोर, त्याच्या मागे जे प्रेक्षक आहेत भिलवले गावचे आहेत, त्यांना ती चावी सापडली, तिथे जाऊन ती घ्यायची आहे. धन्यवाद भगवान पवार भिलवले गावचे, आणि त्यांना ती सापडली आणि लगेच त्यांनी या ठिकाणी मात्र कॉल केला आणि सांगितलंय की चावी सापडले, आपण जा सुजल आणि ती चावी त्या ठिकाणी घ्यायची आहे. या चेंडूवरती मात्र 2 धाबा आले, आणि या 2 धाबेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. तेरा धावा धाव फलकावरती. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडूला लांब ठेवला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज विजय चांगली गोलंदाजी करतोय. हा नक्कीच विशाल, आपण या ठिकाणी पाहतोय नागेश ओला यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल की सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. मयूर जाधव आपली या ठिकाणी वाद पाहतायत. आपली विनंती असेल की सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं प्लीज. संतोष मरले आपा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. चकडेवाले ते आहेत आणि त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. यावेळेस चांगला स्ट्रोक स्लॉट मध्ये टाकला, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, सिक्सर. या ठिकाणी पुन्हा एकदा धाव मिळेल एक, आणि धाबीच्या मध्येने धाव स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 21 या धाव संख्येवरती. थँक्यू विशाल. ओव्हर टू विशाल. कमबॅक करतोय गोलंदाज. इथून पुढे अजूनही चांगली गोलंदाजी करावी लागेल. लॉंग द कार्पेट, चेंडूला भिरकावला, एक धाव सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. एका धाब्याच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरसावलाय. 22 धावा धावफलकावरती आल्यात. 22 धावा धावफलकावरती आल्या. शेवटचा चेंडू शिल्लक या शतकातील चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. मात्र पंच आमच्याकडे वरती स्वेर चेंडू घोषित केला. अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. तर नागेश उघडे, हा नक्कीच या ठिकाणी नागेश उघडे प्लस जरी एक चांगले आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय, आणि त्यांची स्पर्धा 20 ते आता आमचा मोबाईल स्विच ऑफ झालाय, परंतु नागेश उघडे आपण या ठिकाणी यावं, आणि त्यांची स्पर्धा देखील आमच्याकडेच आहे. त्यांना विनंती असेल की सन्मानपूर्वक नागेश उघडे आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. तुम्हाला विनंती असेल, त्यांनी आम्हाला कॉल दिलं होतं की सर तुम्ही आमच्या स्पर्धेला येणार का. जरूर येऊ, परंतु तुम्हाला विनंती असेल की नागेश उघडे आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं प्लीज. तेवीस धावा धावफलकावरती आल्यात. 2 षटकांचा वादवी खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आल्यात. सांघिक कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिलं शतक हातात गोलंदाज उमेश आलाय गोलंदाजीसाठी. उमेशला कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल कलोते मोकाशी संघाच्या गोलंदाजांना. या विलेज वाडीश लवंगण रिझर्व मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी थोडस पुढे आला आणि चेंडू जातोय मस्तकला 10 षटकार.
धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचला 29 या धावसंख्येवरती. यावेळेस देखील वेळ चेंडू अवांतर धाव येते. वेळ चेंडूचा मारा केलाय. अवांतर धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवरती. हा नक्कीच नागेश उघडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून 20 ते 25 या दिनानिमित्त त्यांची स्पर्धा आपण पाहणार आहोत. 20, 21, 22, 23, 24 आणि 25 6 दिवस त्यांची स्पर्धा. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर यांच्यासाठी सायकल आणि बॅट त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. आणि त्याचबरोबरीनं एक चांगली स्पर्धा, प्रथम पारितोषिक ₹1,00,000 त्यांच्या स्पर्धेचं असणार आहे. बोलूयात आपण या मॅच कडे. नागेश, मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर आपण तुमचे अनाउन्समेंट आपण या ठिकाणी करणार आहोत. थँक्यू सो मच. या चेंडूवरती फलंदाज झालाय सदाबाद, नौका फलंदाज मैदानामध्ये. हा नक्कीच विशाल, आपण पाहतो ना की आता आमचे मित्र नागेश उघडा यांनी सांगितलं की त्यांच्या स्पर्धेला रॉयल एंट्री होणार आहे. संदीप जाधव म्हणजे आमचे भाऊ आहेत खऱ्या अर्थानं. संदीप जाधव आमचं जवळचं नातं आहे संदीप जाधव यांच्यासोबत. आणि त्याचबरोबरीनं मल्हार जाधव यांच्यासोबत देखील फार जवळचं नातं आहे. परंतु त्यांची रॉयल एंट्री आपण त्यांच्या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. तब्बल 5 ते 6 कार त्यांच्या स्पर्धेमध्ये, त्यापेक्षाही जास्त. हा, आणि पटाक्यांची देखील आतिषबाजी त्यांच्या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. जरूर मल्हार, त्या स्पर्धेमध्ये आम्ही आहोत. तुम्ही या, तुमचं मोस्ट वेलकम त्या स्पर्धेमध्ये असेल. थँक्यू सो मच. तर ह्या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 33 या धावसंख्येवरती. यावेळेस मोठा प्रहार गॅप मध्ये शतरक्षक दूरवरून पोहोचलाय, मात्र झेल जमिनीला दान झालाय. त्या मोबदल्यात मात्र येतील 2 धावा. 2 धावा मात्र आपल्या टीम साठी वाचवल्यात आणि या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या धावसंख्येवरती. 35 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजी करत असताना उमेश, एक षटकार आला, 2 चेंडू स्क्वेअर. विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी मात्र मल्हार जाधव यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलाय. कलुते टीम साठी 3 विकेट मिळवा आणि 5,000 कमवा. बक्षिसांची मात्र खैरात या ठिकाणी होते. हे कलुते मोकाशी टीम वरती असलेलं प्रेम आहे. विकेट हॅट्रिक जर मिळवली तर 5,000 रुपयाचा पारितोषिक आलाय. या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 37 या धावसंख्येवरती. 37 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज उमेश, शेवटचा उर्वरित चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील यावेळेस लोअर फुट चेंडू भिरकावलाय. चेंडूला डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. पैकी चांगली झाली, मात्र कलेक्शन चुकीचा. त्या मोबदल्यात मात्र येतील 2 धावा. या ठिकाणी मात्र बिम्बर साठी हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केला जाईल. 3ऱ्या पंचांना मात्र या ठिकाणी चॅलेंज केला गेलाय.
रेफर केला गेलाय. स्टार टेनिस वर्ल्ड यांच्या माध्यमातून ही लाईव्ह कव्हरेज आपल्याला सातत्याने 5 दिवशी पाहायला मिळते. चांगली क्वालिटी. स्टार टेनिस वर्ल्ड लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. घर बसल्या सर्व प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि यावेळेस मात्र पंचांना तिसऱ्या पंचांना मात्र रेफर केला जातोय. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केला जाईल आणि त्यानंतर लगेचच आपला जो काही निर्णय असेल तो पोहोचवला जाईल. आहे आई जीवदानी माझी डोंगरची राणी आई जीवदानी माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. थँक्यू डीजे. फेअर डिलिव्हरी. टेक्निकल पंच या ठिकाणी सांगतात की थोडा चेंडू खाली आहे आणि फेअर डिलिव्हरी. या चेंडूवरती पंच 2 धावा आणि या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवरती. आईचा थँक्यू डीजे. सांघिक कोटीतील चौथा वैयक्तिक पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय लक्ष्मण. एक चांगला गोलंदाज आहे लक्ष्मण. व्हेरिएशन आणि स्विंग या गोलंदाजाकडे सातत्याने पाहायला मिळतं. यावेळेस पंच आमच्याकडे वलेस वेर चेंडू घोषित केला. अवंतर धाव होत्या. अवंतर धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 40 या धावसंख्येवरती. धावांचा डोंगर रचला जातोय. ते संघाविरुद्ध खेळत असताना चिंचवडे संघाकडून सुमित पवार कलोते सुरेश पवार यांचे मित्र या ठिकाणी त्यांचं शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो व्यासपीठात यायचंय. सूरज पवार आपली वाट पाहतायत आणि ह्या चेंडूवरती येथे सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 41 या धावसंख्येवरती. 41 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज लक्ष्मण आलाय. शुभोत्तर शतक स्लॉगरचं शतक हाताळण्यासाठी. स्लॉगरचं शतक नेहमीच हाणामारीचं शतक मानलं जातं. मात्र चांगला गोलंदाज आहे. या गोलंदाजावरती मात्र आक्रमण करणं तितकं सोपं नाहीये. संजय आणि दशरथ अशी जोडखलं अजून या मैदानामध्ये आहे. सदा आणि संजय अशी ही जोडखला. सदा 7 चेंडूमध्ये 11 धावा जमवल्यात आणि संजयने 8 धावा 5 चेंडूमध्ये जमवल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय लक्ष्मण. यावेळेस सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न
असफल ठरला जातोय. तर एक धाव येते, एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 42 या धावसंख्येवरती. हायस्कोर टीमला या ठिकाणी बाय दिली जाईल याची देखील दक्षता घ्यायची आहे. हिरामन कातकरी कुंडेवाल गावचा एक बुलंद आवाज ते देखील थोड्या वेळात या ठिकाणी येतील आणि आमच्या जोडीला मात्र जोडले जातील. यावेळेस पॅडल स्लिप केलाय. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चौकार येतोय फलंदाज सदाच्या बॅटमधून रोहिदास.
तर या ठिकाणी मात्र काश बांगारे आणि राहुल बांगारे यांचं शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचंय. नामदेव चिडे या ठिकाणी मात्र त्यांची वाट पाहतायत. डोंगरची आई चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. चालू असलेला सामना कलते मोकाशी विपक्ष चिंचवली प्रथम फलंदाजी करत असताना एकंदरीत 48 धावा जमवल्यात. चिंचवली संघानं 49 धावांची गरज असेल विजयासाठी. सलामीची जोडखडं मैदानामध्ये उमेश आणि विजय अशी जोडखडं. योगेश विजय आणि योगेश अशी जोडखडं मैदानामध्ये. सांगी कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिलं शतक हातात गोलंदाज सुरेश. चांगला गोलंदाज सुरेश. सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिलं शतक हातात गोलंदाज सुरेश. मॅनेटरी पॉवर प्लेचा पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामना या ठिकाणी चालू होतोय. सामना चालू करायचा पंच आज फायनलचा दिवस आहे आणि विलंब करू नका. आपण देखील दक्षता घ्यायची. 15 मिनिटात 3 षटकं टाकून झाली पाहिजेत अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची देखील दक्षता घ्यायची सर्व टीम्सने. सुरेश पहिला चेंडू तेज सरार चेंडूला बिरकावलाय. वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फलंदाज होईल बाद विजय टोकडीचे. पंचांकडे लाऊड अपील केले होते. पंचांनी फेटाळल्या. एक चोरटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. एका धावेच्या सहाय्याने धावफलक मात्र श्रीगणेश झालाय धावांचा. 49 धावांचा पाठलाग करत असताना एक धाव धावफलकावरती आले. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूचा खेळ संपलाय. कोलुते टीमने केलेल्या चुका मात्र चिंचवली टीम साठी मात्र त्या योग्य ठरल्यात आणि धावफलक 49 पर्यंत जाऊन पोहोचलाय. सुरेश वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी. लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळते. वुडलँड स्पॉटवरून हा चेंडू उचली घेतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसरलाय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. या चेंडूवरती मात्र कुठली धाव येत नाहीये. मात्र स्क्वेअर साठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. येस
बाहेरून आवाज देऊ नका. जो काही डिसिजन असेल तर तो फलंदाजाने आत घ्यायचा आहे असा कॉल या ठिकाणी मात्र पंचांकडून येतोय. फेअर डिलिव्हरी हा चेंडू, कारण चेंडूची हाईट जास्त नाहीये. यावेळेस मोठा प्रहार, लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडूला भिरकावलाय. वन बाउन्स सीमा अखेर चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 5 वरती. चांगला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, मात्र हिट विकेट या ठिकाणी मिळते. यष्ट्यांचा वेध घेतलाय फलंदाज कमलेशने आणि होईल बाद. तर सावरचे संघाचा संघनायक आलाय. मल्हार जाधव यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नागेश शुगडा आणि आर्यन पवार हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. फलंदाजी संघाचा संघनायक आणि सावरचे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. आर्यन पवार आणि नागेश शुगडा असं बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. सावरसे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जो काही निर्णय असेल आर्यन तर आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये सांगायचं आहे. छत्ररक्षण स्वीकारलाय. हा सामना संपला की लगेचच दोन चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज चंदर आलाय गोलंदाजीसाठी. यावेळेस सॅक्रस लाईन खेळण्याचा प्रयत्न फटका फसला होता. धावचीची संधी मात्र डेंजर एंडला कोणी नाही आणि त्या कारणास्तव मात्र थ्रो केला गेला नाही. मात्र एक धाव येते. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट होते. स्ट्राईक वरती उमेशला आणला गेलाय. उमेश 5व्या क्रमांक 4थ्या क्रमांकावरती आलाय.
सुनील भुईर आयोजक कुठे असतील त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. सूरज पवार तुमची या ठिकाणी वाट पाहतायत. सुनील भुईर कुठे असतील त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, बिग बॅटल पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळलाय चेंडू, वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. उचलफेक करणार तत्पूर्वी एकच धाव येते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. अजूनही 42 धावींची आवश्यकता. येणारे 14 चेंडू, मोठे फटके मारावे लागतील. यावेळेस प्रयत्न केले जात आहेत, स्ट्रगल केला जातोय, मात्र अपयश होतोय. फलंदाज होईल सुनील बाद. डीजे चुका कलोते टीमने केल्या. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका पाहायला मिळाल्या कलोते टीम कडून. त्याचा मोबदला मात्र चिंचवली ब संघाला मिळालाय. आणि आता या ठिकाणी मात्र पाहायला गेलं तर कठीण होत चाललाय आव्हान. पंचांचं शतक संपण्याचा इशारा येतोय. शतक क्रमांक 2 या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. एकंदरीत येणारे 12 चेंडू आणि 42 धावींची आवश्यकता. त्यानंतर देऊया डीजेला संधी. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. फेकी चांगली, कलेक्शन तितकंच चांगलं. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळलाय. पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी मात्र दात फेटाळले. निर्धाव एक धाव या ठिकाणी मिळते. चिक्की सिंगल एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. यावेळेस देखील शरीरावरती चेंडू आदळलाय. मोठे फटके आले नाही. एक चौकार वगळता कलोते संघाकडून अजूनही एकही षटकार पाहायला मिळाला नाहीये. आव्हान कठीण होत चाललंय. येणारे 9 चेंडू 39 धावेंची आवश्यकता. 49 धावेंचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलकावरती 11 धावा आल्यात. यावेळेस मोठा प्रहार, फटका फसलाय झेल खाली. क्षेत्ररक्षक झेल जमिनीला दान झालाय, मात्र एकच धाव येते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. खोल्यात टाकलाय चेंडूला. हेलिकॉप्टर फिरवायचा होता. शॉट मिळून क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. उचलफेक करण्यात तत्पूर्वी 2 धावा.
फेकी चुकीची झाली होती मात्र बॅकअप चांगला पाहायला मिळाला आणि या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. येणारे 7 चेंडू आणि 37 धावेंची आवश्यकता. नव्हताना 5 चेंडूवरती 5 सिंगल धावा आलेल्या. 6व्या चेंडूवरती 2 धावा एक्स्ट्रा चेंडू फेकलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडू, चौथ्या चेंडूने 5व्या चेंडूवरती सिंगल सिंगल. 6व्या चेंडूवरती 2 धावा. एक चेंडू ज्या चेंडूवरती षटकार आलाय तो चेंडू एक्स्ट्रा फेकलाय. पंच काय निर्णय असेल तो आम्हाला सांगा. ऑनफिल्ड पंच. दोन्ही पंच डिसिजन घ्या आणि लगेच निर्णय कळवा.
या चेंडूवरती षटकार आलाय, तो षटकार या ठिकाणी दिला जातोय आणि शेवटच्या षटकात 5 चेंडू हाताळले जातील. सामना चालू करा पंच. आज मेगा फायनलचा दिवस आहे आणि पंच सामना चालू करायचा आहे. जर असाच उशीर केला टीमने तर पूर्ण रात्र होऊन जाईल. हा षटकार दिला जाईल. पंच सामना चालू करा. बॉल काउंट झालाय. शेवटच्या षटकात 35 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी. 1 मिनिट. 20 धावा धाव फलकावरती आल्यात. सहा चेंडू आणि 29 धावांची गरज असेल विजयासाठी. पंच सामना चालू करा. मेगा फायनलचा दिवस आहे आणि असा उशीर जर झाला सामन्यांना तर सकाळचे 10 वाजतील. आयोजक देखील थकलेत. 5 दिवस या ठिकाणी आयोजक करणं सोपं नसतं मित्रांनो. तुम्ही करून पहा एकदा. आणि पंच सामना चालू करा. फ्रेश ओव्हर खेळवली जाईल शेवटची. 6 चेंडू फेकले जातील पूर्ण ओव्हर, कारण चेंडू काउंट झालाय. सामना चालू करा पंच. आणि 12वे प्रतिनिधी आहे. त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कुठलाही खेळाडू किंवा प्लेअर आला तर पॅनलाइज केलं जाईल. याची देखील दक्षता घ्यायची आहे. शेवटची वॉर्निंग सर्व टीमला असेल. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल विजयासाठी. 6 चेंडू आणि 29 धावा. सांघिक कोट्यातील चौथं वैयक्तिक पहिले षटक हातात गोलंदाज सदा. सामना चालू करा पंच. वारंवार तुम्ही देखील टाइमपास करताय. आपल्याला फायनल खेळायचे. सहा चेंडू 29 धावांची गरज. सामना चालू करा. कारण आजचा दिवस फायनलचा दिवस असून देखील खूप उशीर झालाय सामने चालू होण्यासाठी. 1:18 झालेत. 6 चेंडू 29 धावांची गरज. एवढे साडेवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्रिफला उद्ध्वस्त. फलंदाज होईल बाद. काशीनाथ बाद होतोय.
एक धाववाले एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धावफलकावरती, 4 चेंडू आणि 28 धावींची आवश्यकता. 4 षटकार जरी मारले तरी हा सामना चिंचवली संघाच्या बाजूने होईल. मात्र ह्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले. 23 या धावसंख्येवरती 23 धावा धावफलकावरती आल्यात. येणार 3 चेंडू 25 धावेंची गरज. 26 धावेंची गरज असेल विजयासाठी. हा चेंडू डॉट येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेस खोल्यात टाकलाय चेंडूला. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू जात आहे. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडू मागे धावतोय. एक धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. एक चेंडू आणि 25 धावेची गरज. नेक्स्ट मॅच साबरसाहेब विपक्ष पलसदरी. एका साईडला आर्यन पवार असेल तर दुसऱ्या साईडला नागेश उगडा. असा हा बिग फाईट, बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस नो चेंडू हाताळलाय प्लस 4 धावा. या चेंडूवरती मात्र 5 धावा येतील आणि 5 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 29 या धावसंख्येवरती. एक चेंडू 20 धावेची गरज. स्पीडअप करा पंच. साबरची टीम आपण देखील रेडी राहायचं. हा सामना, हा चेंडू पडला की लगेचच आपण मैदानात जायचं. आपली प्लेइंग 11 घेऊन आर्यन पवार. आपल्याला देखील विनंती आहे स्पीडअप करा. आज फायनल दिवस आहे आणि फायनल दिवशीमध्ये उशीर झालाय. हा सामना विजय होतोय. चिंचवली ब संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे सुद्धा गोडगोड कौतुक. या सामन्याचा सामनावीर ठरलाय
2026 पर्व पहिलं आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहतोय. पहिलेच पर्व आहे, परंतु असं वाटत देखील नाही की पहिलं पर्व आहे. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. संपूर्ण आयोजक कमिटीने या ठिकाणी खऱ्या अर्थाने घेतलेली मेहनत आणि त्या संपूर्ण आयोजकांचं या ठिकाणी आपण करूया कौतुक. जाऊया मैदानच्या आतमध्ये, तिथे खऱ्या अर्थानं स्पर्धा रंगत असताना आपण पाहतोय. फर्स्ट राऊंडचा हा 5वा सामना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. एकीकडे टीम श्री स्वामी समर्थ पलदरी पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार, पहिला बॉल अगदीच हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. हा घेण्याचा प्रयत्न केला होता, जोरदार अपील आणि अगदीच या ठिकाणी पंचांनी मात्र निश्चितच या ठिकाणी बोट उंचावलाय. केलं त्यांचा जो निर्णय होता तो अंतिम निर्णय या ठिकाणी म्हणजे चांगल्या दिशेने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि विकेटचं पतन पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी विकेट बॅट थोडीशी या ठिकाणी मागे होती आणि चेंडू मात्र या ठिकाणी स्टंपवरती जाऊन आदळला आणि विकेटचं पतन पहिल्या धक्का या ठिकाणी बसत असताना टीम अर्थात आपण पाहतोय विलेजच्या स्वरूपामध्ये श्री स्वामी समर्थ पलदरी टीमला अतिशय चांगले दोन्ही संघ जर विचार केला ना तर दोन्ही संघ तितके चांगले आहेत. बल्लाडे दोन्ही संघ भरपूर नाईट रणजी शृंखलेचा अनुभव असलेल्या दोन्ही टीम. इकडे आपण पाहिलं ना तर 6 वर्ष खूप इन्फॉर्म मध्ये या वर्षाच्या अंगामध्ये जर का आपण पाहिलं ना तर एक चांगल्या क्रिकेटचा हंगाम या टीमसाठी देखील राहिला. आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं ना तर पलदरी टीम या टीमचा देखील जर विचार केला ना तर हा संघ देखील या अंगामध्ये अतिशय चांगला खेळ करत असताना आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये या संघाला देखील आपण पाहिलं. आणि दोन संघादरम्यान हा सामना आपण पाहतो. एकीकडे आपण पाहतो नागेश उघडा आणि त्याच्या विरोधामध्ये असेल तर आर्यन पवार. या दोन खेळाडूंदरम्यान खऱ्या अर्थानं चालू असलेला हा 5वा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या नाईट रजनी शृंखलेतील फर्स्ट राऊंडचा 5वा सामना. गोलंदाज इथून तयार होईल. इथे हलक्या हाताने चेंडूला ग्राउंड डाऊन खेळून काढला जाते. शॉट मिड विकेट मध्ये जर का आपण विचार केला तर एक सिंगल मात्र इथून ऍड होईल. सिंगलला संघाचं खातं ओपन केलं, संघाचं सरगणेश केलं. धाव फलकावरती इथून धावसंख्या जोडली जाईल ती मात्र 1 धाव. अगदीच सन्मान्य श्री मरलप्पा यांच्या माध्यमातून जर विचार केला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. नागेश उघडा
त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं नागेश उघडा यांच्यावरती असलेलं त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमाखातर खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी आपलं एटीएम खुल्लं केलं. गोलंदाज तयार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता शिलिमिडांमध्ये, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकला असता तर तो पुन्हा एकदा चित्तेच्या चपलाईने एक सिंगल धाव इथून ऍड होईल आणि सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 2 अंकावरती. आर्यन पवार अगदीच या ठिकाणी जर आपण विचार केला तर सांघिकवरती वैयक्तिक पहिले षटक हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाज आर्यन पवारला एक चांगला अनुभवी गोलंदाज, तर तितकाच चांगला फलंदाज आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅटर त्यावेळेस भरत स्ट्राईकसाठी मात्र यावेळेस सज्ज झाला. 3 चेंडू आतापर्यंत फेस केले, 2 धावा खर्च केल्यात आर्यननं. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तो चेंडू जाईल सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची एकंदरीत सांगता झाला. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या पिवांचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो. 4 षटकांचे लढते आहेत ना, 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकं संपणं गरजेचं आहे. कोणताही विलंब नकोया. तर नाईट रजनी शृंखला नाईट मध्ये जर का पार पडली ना तर त्या स्पर्धेला अर्थ असतो, अन्यथा ती स्पर्धा डे मध्ये गेली तर त्या स्पर्धेला कोणताही अर्थ राहत नाही. या सेटचा बॅट बॉल पंचांचे दोन्ही हात जमले समांतर होत असताना आपण पाहतोय एकंदर त्या वाईट बॉल आला आणि वाईट बॉलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तर 3 अंकावरती. पिवनचं पहिले षटक या ठिकाणी आपण पाहतोय, खूप चांगली गोलंदाजीचा कर्दनकाल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आर्यन पवार यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती उजव्या इष्टीवरतून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळेस स्लॉफ होता बॉल होता, अगदी फुललेंचा चेंडू त्याच्यावरती करायचा होता आघात, परंतु एक सिंगल मिळेल, एकापेक्षा दुसरे काही मिळत नाही. स्ट्राईक रोटेट केली जाते. नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज तर विचार केला यावेळेस नागेश उघडा स्ट्राईक सिंगलनं मात्र धाव फलकामध्ये थोडासा एक बदल होताना आपण पाहतोय. धाव फलक जाऊन पोहोचेल 4 अंकावरती. अगदी 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय 2 प्लेयर लगावले गेले, एक वाडिश लॉंग ऑफ आणि एक वाडिश लॉंग ऑन मध्ये खूप चांगल्या फील्डची सजावट केली आर्यन पवारनं स्वतः गोलंदाजी मार्क वरती असताना आपण पाहतोय. यावेळेस स्टेट खेळलाय परंतु निश्चितच या ठिकाणी स्वतःला सावरलंय नागेश उघडानं. कुठेतरी नागेश उघडा जाणतोय की आर्यन पवार एक जबरदस्त गोलंदाज. ओव्हर क्रमांक 1 संपल्याचा इशारा दिलाय पंचांनी. एका षटकाचा खेळ संपल्याचा इशारा दिलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्येला ते 4 डीजा.